शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अजय चौधरी हे प्रचार करत आहेत आणि गल्ली बोळ असेल, चाळी असतील, इमारती असतील असं सर्व ठिकाणी ते त्यांचा प्रचार करतात। त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने शिवसैनिक असतात आणि या सर्व शिवसैनिकांसोबत हा प्रचार जो त्यांचा सुरू आहे। अजय चौधरी जे उमेदवार जे आपल्या सोबत आहेत त्याच्यामुळे लालबाग शिवडी हा विधानसभा मतदारसंघ कट्टर शिवसैनिकांचा समजला जातो। वामनराव माडिक असेल किंवा इतर सगळ्याची परंपरा जी वारसा जो इथून चालत आलेला आहे, काय सांगाल या मतदारसंघाबद्दल? नक्की 100% हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, गड आहे। आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत हे माझं शस्त्रागार आहे, माझी कवच कुंडली आहेत शिवडी लालबाग परळ, आणि तसाच तो आजतागायत टिकून आहे। अनेकांनी धडका मारायचा प्रयत्न केला, अनेकांनी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु एकहीला ते जमलं नाही आणि या शिवडी विधानसभेवरती भगवा असा अबाधितपणे फडकत राहिला। ही वस्तुस्थिती आहे। या मतदारसंघासंदर्भात तुमचा विकासाचा अजेंडा काय? इथे नेमकं काय तुम्हाला विकासाचा अजेंडा असेल? बघा, गेल्या 5-6 वर्षामध्ये म्हणजे मी 2015 मध्ये विधिमंडळामध्ये अर्ध्या तासाची चर्चा उपस्थित केली आणि इथला जो गृहनिर्माणाचा जो महत्वाचा विषय आहे तो मांडला। त्यानंतर एक 8 आमदारांची कमिटी स्थापन झाली। मुंबईतला गृहनिर्माण धोरण ठरवायचं करता आम्ही गृहनिर्माण धोरण काय असावं हे दिलं, परंतु 2019 पर्यंत त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी, नगरविकास मंत्र्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही। पण माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2020 ते 2022 मुंबईतल्या गृहनिर्माणाच्या विविध पॉलिसी या पुनर्विकासाच्या जाहीर झाल्या। त्यामुळे एक तो विजन होतं की बाबा इथल्या जुन्या इमारती, इथल्या जुन्या चाळी याचा पुनर्विकास होणे अत्यंत आवश्यक आहे। एसआरएमध्ये रखडलेले प्रकल्प मार्गी लागणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे आता सुरुवात झाली। भविष्यामध्ये माझ्या काही संकल्पना विशेषतः आज मुंबईमध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ आहे। तो निर्णय, ऐतिहासिक निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घेतला, महाविकास आघाडी सरकारने घेतला, परंतु आता क्लस्टरमुळे साधारणपणे 550च्या वर घरं उपलब्ध होत आहेत। अभिनयनगर सारख्या म्हाडा वसाहतीमध्ये 655 चौरस फुटाची घरं मिळण्याची शक्यता आहे, त्याहून जास्त मिळण्याची शक्यता आहे। पण या लोकांचं काय? म्हणून माझा पहिला प्रयत्न असेल की 500 चौरस फुटाच्या मालमत्ता कराची मर्यादा ही वाढवून 700 फुटापर्यंत करायला। जर ते 700 फुटापर्यंत केले तर मुंबईतल्या मध्यमवर्गीय आरामात या मुंबईमध्ये निदान त्या 600-700 फुटाच्या घरात राहू शकेल। ही माझी पहिली मागणी असेल। नंतर ह्या मतदारसंघामध्ये जलतरण तलाव नाहीये, तो निर्माण करण्याचा मी प्रयत्न करतोय। त्याच्यासोबत कबड्डी ही पंढरी आहे, या कबड्डी करता इनग्राउंड स्टेडियम नाही, त्यामुळे कबड्डी करता एक स्टेडियम असावं, इंडोर स्टेडियम असा माझा प्रयत्न आहे। इथे खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रातले प्रचंड संख्येने लोक राहतात, म्हणून त्यांच्याकरता एक शाहू सदन, छत्रपती शाहू सदन असावा असा देखील माझा प्रयत्न आहे। रखडलेले अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे। पार्किंगची सोय ही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून स्थानिकांना कसा दिलासा देता येईल हा देखील मी प्रयत्न करणार आहे। अशा विविध कल्पना भविष्यातल्या माझ्या आहेत। तुमच्या मतदारसंघात अनेक धोकादायक, अति धोकादायक अशा इमारती आहेत। बीआयटी चाळींचा प्रश्न आहे, बीडीडी चाळींचा देखील प्रश्न आहे। अबुद्दीनगर सारखा खूप मोठा विकास प्रकल्प गेले कित्येक वर्ष रखडलाय। तुम्ही त्यासंदर्भात विधानसभेमध्ये अनेक वेळा प्रश्न देखील उपस्थित केले, कधी मार्गी लागणार मतदार? अबुद्दीनगरचं आता टेंडर निघालेलं आहे, ते या आचारसंहिता संपल्यानंतर टेंडर निघेल। त्याचबरोबर रखडलेल्या ज्या जुन्या मोडकळ झालेल्या इमारती आहेत त्यांचं पुनर्विकासाचं धोरण नवे कायद्यात झालेलं आहे। विधेयक क्रमांक 41 हे आम्ही विधिमंडळामध्ये पास केलं, ज्याच्यावरती राष्ट्रपतींची देखील सही झालेली, त्यामुळे तो देखील कायदा अस्तित्वात आलाय। महाराष्ट्रात 388 इमारती ज्याच्यात 38,000 कुटुंब आहेत, त्यांच्या 3324 अंतर्गत त्यांच्या पुनर्विकासाची पॉलिसी जाहीर झालेली आहे। पीएनजीपीच्या इमारतींची 33-7च्या अंतर्गत पॉलिसी जाहीर झालेली आहे। या सगळ्या आता 2020 ते 2022 या कालखंडामध्ये ह्या झाल्या, पण त्यानंतर आपल्याला माहित आहे सरकार गेलं, नवीन सरकार आलं, नवीन सरकारने घोषणांच्या पलीकडे काय केलं नाही। सरकार बदलणार, परिवर्तन अटळ आहे
आणि नवीन सरकारकडनं याच्या ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करून पुनर्विकासाला चालना देण्याचं काम मी करणार. शेवटचा प्रश्न, तुमच्या विरोधामध्ये मनसेचे बाळा नांदगावकर आहेत, कसं आव्हान आहे तुम्हाला, काय बघता, कितपत आव्हान आहे? ते 2014 साली बाळा नांदगाव करत होते. बघा, प्रत्येक निवडणूक ही लढण्याकरता आणि जिंकायकरता लढायची असते, कधी तिला कमी लेखता कामा नये. म्हणून आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. सगळे शिवसैनिक, इथले मतदार, इथले सगळे शिवसेनेवर प्रेम करणारे लोक, आमचे सगळे माजी नगरसेवक, पदाधिकारी, आमचे विधानसभा संघटक सुधीर साळवी स्वतः प्रत्येक फेरीमध्ये असतात. आम्ही जिंकणार, कारण 10 वर्षामध्ये केलेली कामाची शिदोरी. कारण जे आता 10 वर्षानंतर या मतदारसंघात आले त्यांना फक्त भेटते त्या विचारा, कोरोनामध्ये तुम्ही कुठे होता? कोरोनामध्ये इथला शिवसैनिक रस्त्यावरती उतरला होता आणि प्रत्येक नागरिकाला मदत करत होता. म्हणून ही सैनिकांची, शिवसैनिकांची पुण्याई आहे, शिवसेनेची पुण्याई आहे. त्यामुळे एवढी तमाम जनता एवढ्या प्रेमाने उतरली. आपण बघतोय की कामाच्या जोरावरती आणि विकास कामाच्या जोरावरती हा मतदारसंघ जो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षाचे उमेदवार ते जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि पायी चालत ते प्रचार करतायत. आणि संपूर्ण मतदारसंघ जो आहे तो कष्टकरी, कामगार आणि स्थानिक मराठी बहुमतांचा असा हा मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघामध्ये अजय चौधरी सातत्यानं प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश मोडेकरसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.